सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या सगळ्यांच्या आत असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आपण समर्थांनी सांगितलेला नवविधा भक्तीचा अभ्यास करतो आहे. काल आपण अर्चन भक्ती थोडी बघितली. आज अर्चन भक्तीचाच पुढचा भाग आपण इथे बघणार आहोत. समर्थांचा काळ आठवा, त्यावेळची परिस्थिती आठवा. शत्रू सैन्य आजूबाजूला फिरत असणार, कधी आक्रमण होईल अशा भीतीत लोक असतात. अशा वेळी महाराष्ट्रात जवळजवळ 1100 मठ समर्थांनी निर्माण केले. या 1100 मठ नुसतं बांधून चालत नाही, मठासाठी सामान लागतं. मठात राहणाऱ्या संन्यासांना झोपड्या लागतात, तिथे देवतेची मूर्ती लागते. येणाऱ्या जाणाऱ्या संन्यासांच्या जेवणासाठी जेवण तयार करायला भांडी लागतात. ज्या मूर्तीची स्थापना केलेली आहे त्या मूर्तीसाठी फुलं लागतात. या गोष्टी सगळ्या लोकांच्या संपर्कानेच उभ्या केल्या जातात, लोकांमधूनच उभ्या केल्या जातात. तर समर्थ म्हणतात की मठासाठी, देवळासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळं अर्चन भक्ती देतात. अर्चन भक्तीमध्ये देवाला घालायचे वस्त्र, आसनं बसायला, ताट वाट्या पेले, तिथे येणाऱ्या पथिकासाठी भांडी, या सगळ्याचा समावेश या अर्चन भक्तीत समर्थांनी केलेला आहे. आपण अहिल्याबाईचं जर उदाहरण घेतलं, अहिल्याबाई होळकरांनी अनेक देवालयाचं जीर्णोद्धार केला आहे, घाट बांधले आहे. ही सगळी अर्चन भक्ती आहे. कारण जे पाडून टाकलेलं आहे, जे नष्ट झालेलं आहे, ते पुन्हा बांधणं याचा समावेश अर्चन भक्तीमध्ये येतो. देवाला पालखी हवी, पालखीच्या वरती सुंदर असं वरती टाकायला कापड हवं. देवाला वारा घालायसाठी मोराच्या पिसाचे किंवा बाकीच्या पिसांचे असे पंखे हवे. देवाचं साम्राज्य जितकं आपण वाढवू तितकं वाढतं. चौऱ्या लागतात, ध्वज लागतो, मोठ्या मोठ्या दीपमाळा लागतात देवळाच्या समोर. या सगळ्याची निर्मिती म्हणजे ही अर्चन भक्ती आहे. एक सुंदर असं अर्चन भक्तीचं पद मला सापडलं, त्याच्यातून आपल्याला पूर्ण या अर्चन भक्तीची कल्पना येईल. ऐका.
घ्यावी सेवा दीनांची दीनानाथा, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा, उपचारा सहित सीता कांता, उपचारा सहित सीता कांता, घ्यावी सेवा दीनाची दीनानाथा. निर्मियले नूतन मंदिरासी, नवीन मंदिर तयार केलं. ठाई ठाई बांधले वितानासी, वितान म्हणजे छत, सुंदर असं कपडाचं छत वरती त्या देवळात बांधलं. निर्मियले नूतन मंदिरासी, ठाई ठाई बांधिले वितानासी, जाळ्या पडदे सोडिले चहुपाशी. असं सुंदर असं मंदिर तयार केलं. अर्पियले राघव विश्रामासी, रामाच्या विश्रांतीसाठी अशी जागा निर्माण केली. रत्न चौकी रामासी बैसविले, रामाला बसवण्यासाठी अनेक रत्न लावून असा मध्ये गाभारा तयार केला. उष्ण उदके चरण प्रक्षाळिले, गरम गरम पाण्याने रामाचे पाय धुतले. शुद्ध नीरे गंडूष करविले, गंडूष म्हणजे चूळ भरली, रामाला चूळ भरायला स्वच्छ असं पाणी दिलं, शुद्ध नीरे. शुभ्र वस्त्रे चरण स्पर्श स्वच्छ केले, रामाचं चरण पुसून टाकलं. कस्तुरीने दशन शुद्धी, दशन शुद्धी म्हणजे दात घासायला कस्तुरी दिली. केवढी मस्त कल्पना आहे. जे जे आपल्याला करता येत नाही, शक्य नाही, ते सगळं मानसपूजेत केल्या जातं. सुशीतळ जळाने भरी येली, झारी कैसी हस्तकी शोभ येली, रामरूप न्याहाळिता शोभा. रामाला दात घासायला दिलं, पाणी दिलं, हातात झारी दिली आणि ती झारी रामाच्या सावळ्या हातात शोभून दिसते आहे, असं मी ते रूप न्याहाळत बसले. पंचामृत घातले निज करी, मंगलयुक्त घातले रामावरी. रामाच्या तांघोळ, दात घासून झाले, लहानस बाळ आहे आपलं, दात घासून दिले, मग आंघोळीला प्रारंभ. पंचामृताने आंघोळ केली. मंत्रयुक्त घातले रामावरी, पंचामृत घालताना देखील मंत्र म्हटली. उदकाने धुतले झडकरी, गंध तेले चर्चिला रावणावरी. तीर्थोदके घातले शुद्ध स्नान, आचमन पादुका सिंहासन, वस्त्रद्वय उत्तम समर्पून, गंधाश्रदा वाहिल्या संपूर्ण. किती सुंदर वर्णन केलं आहे की रामाला स्वच्छ आंघोळ घातली, मग गंधयुक्त म्हणजे सुंदर अशा सुवासिक तेल लावलं, आचमन करून सिंहासनावर बसवलं आणि गंधाक्षदा वाहिल्या. आणि गंधाक्षदा पण कशा होत्या? संपूर्ण होत्या. जेव्हा आपण अक्षदा वाहतो, ज्याला क्षय झालेला नाही अशा अक्षदा असाव्या. पूर्ण तांदूळ असावा, अर्धा तुटलेला नसावा. पूर्ण असे तांदूळ जे लाल रंगाने पिवळ्या रंगाने रंगवलेले आहे, असे त्याच्या अक्षदा वाहिल्या. धूप दीप दीपक आणि अन्न, आरती केली रामाची, जेवायला दिलं. पंचामृत शर्करा सुओदन, सुओदन म्हणजे भात. पंचामृत शर्करा सुओदन 5 प्रकारचे पदार्थ केले, गोड साखरेचे, आणि उत्तम प्रकारचा भात केला. भक्ष भोज्य धृतयुक्त पक्वान्न, सगळ्या प्रकारच्या भाज्या, म्हणजे फळभाज्या आणि शाखा म्हणजे पालेभाज्या, दोन्ही प्रकारच्या भाज्या केल्या. स्वल्प कथीला ह्या सन्मान, म्हणजे आमटी केली, कढी केली,
नाना फळे तांबूल दक्षिणा. रामाला तांबूल पण दिलं, नाना फळे ठेवले समोर. असं रामाचं वर्णन या गीतात केलंय. हे जे जे यांनी सांगितलंय हे सगळं अर्चन भक्ती आहे. समर्थांनी अर्चन भक्तीत बघा काय सांगितलं. नाना आसने उपकरणे वस्त्र अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव पाचवी भक्ती. त्याचबरोबर समर्थ सांगतात वापी कूप सरोवरे नाना देवळाची शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावन भुयरी. म्हणतात समर्थ नुसतंच एवढं करून चालत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी खणा देवळाजवळ, ती पण अर्चन भक्तीच आहे. सरोवर निर्माण करा, ती पण अर्चन भक्तीतच येतं. देवळाला सुंदर असा घुमट पाहिजे, वरती कळस पाहिजे, ही सगळी अर्चन भक्तीची उदाहरणं आहे. मग देवळाच्या समोर वृंदावन पाहिजे, पण येणाऱ्या भक्त जर दूरदूरून आले मग त्यांना राहायची सोय पण पाहिजे. मग मठ मड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री. मग येणाऱ्या भक्तांना राहण्यासाठी जागा जर नसेल तर ते भक्त कुठे राहतील? मठ निर्माण करा, धर्मशाळा निर्माण करा. देवाच्या द्वारात तुम्ही तुळजापूरला गेला असाल तर बाजूला बघा असा देवळाच्या बाजूला असं चारही बाजूनी अशी मोकळी जागा बांधलेली आहे. वरती छत आहे, बाकी सगळं मोकळं आहे. त्याला पडशाळा म्हणतात. रात्रीचा जर एखादा पंथिक आला, देवाच्या दर्शनाला आला, तर काही वेळासाठी त्याला थांबता यावं, तिथे मुक्काम करता यावा, चूल पेटवून आपला स्वयंपाक करता यावा, म्हणून या पडशाळा देखील समर्थांनी बांधायला सांगितल्या. मग मंदिर कसं सजवायचं हे पण समर्थ सांगून ठेवतात. नाना पडदे मंडप चांदवे नाना रत्न घोष लोंबती बर्वे नाना देवळाई समर पावे हस्ती घोडे षटके. समर्थ म्हणतात की देवळासाठी पडदे असावे, मंडप असावा, वेगवेगळे घोष करण्यासाठी म्हणजे तबला, पेटी, मृदुंग भजनासाठी ते पण असावं. देवळाला जे जे सामान लागेल ते सगळं सामान अर्पायला समर्थांनी सांगितलं आहे. याच बरोबर समर्थ म्हणतात अलंकार आणि अलंकार पात्रे द्रव्य आणि द्रव्य पात्रे अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे नाना प्रकारची. अलंकार देवाला अर्पण करायचे, रामाला अर्पण करायचे, पण हे अलंकार ठेवता येईल जपून अशा पेट्या किंवा संदूक अर्पण करावी, त्याची पण काळजी घेतलेली आहे समर्थांनी. द्रव्य आणि द्रव्य पात्रे देवाच्या समोर तुम्ही पैसे टाकले तर हे पैसे जपून ठेवण्यासाठी पेटी असावी, अशी असावी की जे चोर चोरून नेऊ शकणार नाही. वने उपमने पुष्पवाटिका तपस्यांच्या पर्णकुटिका ऐसी पूजा जगन्नाथका यथा सांग समर्पावी. जवळ वन असावं, वनामध्ये झाडं असावी, फळझाडं असावी, फुलझाडं असावी, देवाला लागतील, पथिकाला लागतील, पथिकाची सोय होईल अशा गोष्टी तिथे असाव्या. देवळाची छोटीशी शेती असावी, त्या शेतीच्या उत्पन्नावर देवाचा उत्सव साजरा करता यावा अशी जमीन देखील समर्थांनी अर्पायला सांगितली आहे. समर्थ किती रसिक होतं हे पुढच्या ओळीत समजतं. शुक सारिका
मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवाळी समर्पावी. कोणकोणते प्राणी पक्षी अर्पायला सांगितलेत बघा. ते म्हणतात ते पोपट असावा, मैना असावी, बदक असावा, चक्रवाक प्राणी असावा, तिथे कोकिळ यावा, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे हरण यावे, कस्तुरी मृग यावा, चितळ यावी, म्हणजे ती वाटिका इतकी सुंदर व्हावी की हे प्राणी सहज देवळाच्या आजूबाजूला हिंडू शकले पाहिजेत. आपण पोपट पाळू, पण बाकीच्या पक्षी आपल्याला पाळता येत नाही, बदक सोडला तर. तर ह्या पक्षी झाडावर यावे म्हणून झाडं लावावी, म्हणजे ते स्थान किती रम्य करून टाकता आलं असेल. सुगंध मृगे आणि मार्जर, गाई म्हशी वृषभ वानरे, नाना पदार्थ आणि लेकुरे देवळाई समर्पावी. गाई म्हशी असाव्या, मांजर कुत्रे असावे, वानर देखील असावे, कारण समर्थ हे राम भक्त आहेत. त्या वनामध्ये जर वानरे आलीत तर त्यांना हकलून देऊ नये, खाऊ द्यावं आणि मग जाऊ द्यावं. समर्थ म्हणतात की ज्यांना आपलं मूल सांभाळता येत नाहीये, पहिलेच्या काळी मुलींना मारून टाकायचे, मुलांना मारून टाकायचे. मूल आजारी आहे अशा वेळी त्याचं करणं होत नाही, असे मुलं देवाला समर्पित करावे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चाने, या नाव अर्चन भक्ती. एवढं सगळं तर अर्पण केल्यावर पुढची ओवी समर्थ लिहून जातात, तुमचं मन पण अर्पावं, तुमची काया अर्पावी, म्हणजे तुमच्या शरीराची जी सेवा करता येईल ती सेवा करावी, वाचेनी सेवा करावी, भजन म्हणावं, कीर्तन करावं, रामाची महिमा सगळ्यांना सांगावी, मनाने जे काही शक्य होईल ते सगळं करावं, चित्तात राम धरून ठेवावा आणि आपल्या जवळ असलेला पैसा राम कार्यासाठी खर्च करावा. ऐसेची सद्गुरू भजन करून असावे अनन्य, या नाव भगवत भजन पाचवी भक्ती. सद्गुरूचं भजन करावं, देवाला तर अर्पावच, पण मनात आपला सद्गुरू दृढ असावा. सद्गुरूचं नाव घेत रामाची भक्ती केली तर सद्गुरू आपला हात रामाच्या हातात एक दिवस देतोच देतो. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी, मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराची. ही पूजा नाही करू शकत आपण, आपल्याजवळ एवढा पैसा नाहीये की आपण सरोवर खणू शकू किंवा विहिरी बांधू शकू, घाट बांधू शकू. मग अशा वेळा आपण आपल्या मानस पूजेमध्ये जर ही गोष्ट घेतली की मी जर आज ठरवलं की मी रोज मानस पूजा करते आहे, तर मानस पूजेमध्ये शेवटी मी जर श्रमदान केलं. सिख धर्मात सेवेला फार महत्व आहे. आम्हाला पापाजींनी सेवा करायला शिकवली, ते स्वतः पण करत होते. सेवा ते कसे करायचे, तर ते म्हणायचे की मी माझ्या डोळ्यांच्या पापण्यांनी सुवर्ण मंदिराच्या वरती जे घुमट आहेत ते साफ करतो डोळ्यांच्या पापण्यांनी. म्हणजे त्यावेळ काय त्यांच्या मनाची स्थिती असेल बघा. आपण जर ठरवलं की मी कोल्हापूरच्या मंदिरासमोर एक विहीर खणीन किंवा एक सरोवर बांधेन, मला माझ्या मानस पूजेतच
ते करायचंय. जसं आपण काल परवा 2 दिवस आपण आपल्या शरीरात राम भरला, तसं जर दृश्य मी माझ्या डोळ्यासमोर आणलं की मी त्या ठिकाणी एक सुंदर असं सरोवर बांधतेय. माझ्याबरोबर 4 लोक आहे, आम्ही तिथे खणतो आहे, तिथली माती काढतो आहे आणि माती दूर नेऊन टाकतो आहे. हे काम जर मी सतत 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 करत गेली तर एक दिवस तिथे मी आपोआप सरोवर बांधल्या जाईल. मग सरोवर बांधल्यावर त्या सरोवरात बदकं ठेवायची, मासोळ्या टाकायच्या की कासव ठेवायचे हा निर्णय घेईन. त्याच्यावरती कमळ लावायचे का, कमळाचे झाड कुठल्या कुठल्या प्रकारचे पाहिजे त्याचा निर्णय घेईन आणि असं मी ते सरोवर सजवीन. मनाचीच कल्पना आहे. पण आपल्या मानसपूजेत आपण जर एखादी गोष्ट करायला घेतली, हळूहळू हळूहळू ती पूर्णत्वाला येते आणि आपल्या डोळ्यासमोर ते सुंदर दृश्य शेवटी तयार होतं. याचा परिणाम आपल्या बाकीच्या कोशांवर होतो. आपले कोश या श्रमानी या सेवेने शुद्ध शुद्ध व्हायला लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की ह्या गोष्टी जर असं शक्य नाहीये तर मानस पूजेत करा. ऐसे भगवंताचे पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेने जाणावे लक्षण ऐसे. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकार की जे मानस पूजा. समर्थ म्हणतात की जे जे तुम्हाला लागतं, जे जे तुम्हाला आवडतं ते सगळं तुम्ही परमेश्वराला द्या. जेव्हा देता तेव्हाच्या 10 पट तुम्हाला मिळतं. आपण मानस पूजेमध्ये 56 भोग दिले कालच. आपण देवाला एक गोष्ट देतो, देव त्याच्या 10 पट जास्त आपल्या जवळ पाठवतो, वेगवेगळ्या रूपात पाठवतो. असं म्हणतात की जे मानस पूजेत देवाला रोज जेवू घालतात ते कधीच उपाशी राहत नाही. गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे. एक म्हातारी आजी होती. ती आपल्या घरी देवाला नैवेद्य दाखवायची. कसं तरी तिच्या घरी फारसं वैभव नव्हतं, झोपडीत राहायची. जो काही थोडासा गव्हाचं पीठ मिळायचं ते पीठ कालवायची, त्याच्यात काय भाज्या असतील नसतील शेळ्या पाक्या टाकायची आणि त्याचं एक थालीपीठ लावायची आणि महाराजांना नैवेद्य दाखवायचे. ते कधी थालीपीठ शिजलंही असायचं, कधी नसायचंही. एक दिवस ती महाराजांच्या दर्शनाला गेली. महाराज तिला म्हणाले, माये तुझे काय थालीपीठ मला रोज देते त्याने माझं पोट दुखतं ग, त्याला चांगलं भाजत तर जा, एक बोट त्याला तेलाचा तर लाव. म्हणजे आपण जे अर्पण केलं मनाने अर्पण करायचंय. परमेश्वर खायला येत नाही पण आपला भाव त्याला समजतो. भावाचा भुकेला असलेला परमेश्वर आपल्याला जे जे अर्पण करता येईल ते ते सगळं चांगलं उत्तम आपण परमेश्वराला अर्पण करावं. जे जे आपण अर्पण करतो तीच आपली अर्चना भक्ती आहे. समर्थ इथे संपवतात, इति दासबोधे गुरु शिष्य संवादे चतुर्थ दशके अर्चन भक्ती निरूपण नाम समास 5वा. अर्चन भक्ती आपण सहज करू शकतो, आपल्या जीवनात अर्पण करू शकतो. आपण रोज सकाळी जर ठरवलं की मी चहा पिताना त्याला जर पाणी फिरवीन माझ्या महाराजांच्या नावाने,
तर त्या देवाला पोचतो. मी जर माझ्या समोर जेवणाचं ताट आलं, मी एवढंच म्हंटल महाराजा जेवा. महाराजांना पोचलं. कुठलंही फळ खाताना नैवेद्य दाखवून खाल्लं तर आपल्याला ते प्रसादाच्या रूपात मिळतं. घरात येणारी कुठलीही वस्तू, कुठलीही, तुम्ही ब्रेड जरी आणली, बिस्किट जरी आणले, पहिल्यांदा देवाला द्या, अर्पण करा आणि मग खा. तर त्या वस्तूमध्ये प्रसादाचं रूप प्राप्त होतं. आणि प्रसाद हा शरीरासाठी खूप छान असतो, कारण त्याच्यातलं देवाचं नाव उतरलेलं असतं, देवाचा भोग उतरलेला असतो. आपण आपल्या जीवनात जे काही घेता येतील ते घेऊया या समासापासून आणि ध्यानाकडे वळूया. पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. चष्मा काढून ठेवा. पाय क्रॉस, हात क्रॉस, दोन्ही हात मांडीवर ठेवून द्या. डोळे अलगद बंद. संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वास पूर्ण भरून घ्या, पूर्ण सोडा. ऑक्सिजन आत, कार्बन डायऑक्साइड बाहेर. श्वास आत, श्वास 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 बाहेर. श्वासावर स्वार व्हा. उजव्या पायाचे पाचही बोट शिथिल सोडून द्या. पावच्या शिथिल, घोटा शिथिल, गुडघ्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल. मांडी शिथिल. डाव्या पायाचा अंगठा, चारही बोट
शिथिल, घोटा शिथिल, पोटरी शिथिल, गुडघा शिथिल, मांडी शिथिल, कंबर शिथिल, संपूर्ण पोट शिथिल, छाती शिथिल, उजव्या हाताचे बोट शिथिल, मनगट शिथिल, कोपऱ्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल, कोपर शिथिल, खांद्यापर्यंतचा हात शिथिल, खांदा शिथिल, डाव्या हातावर लक्ष केंद्रित करा. डाव्या हाताची पाचही बोट शिथिल, तळवा शिथिल, मनगट शिथिल, कोपरापर्यंतचा भाग शिथिल, कोपर शिथिल, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंतचा हात शिथिल, खांदा शिथिल, मान शिथिल, संपूर्ण पाठ स्पाइनल कॉर्ड शिथिल, हनवटी शिथिल, ओठ, दात, जिव्हा शिथिल सोडून द्या. दोन्ही गाल, डोळे, भाल प्रदेश शिथिल, संपूर्ण डोकं शिथिल, डोक्यावरचे केस शिथिल, श्वासावर स्वार.
हृदय चक्रावर आपल्याला आज हृदय चक्रापासून आज्ञा चक्र आणि आज्ञा चक्रापासून खाली हृदय चक्रात उतरायचंय. आपण राम म्हणताना हृदयापासून आज्ञा चक्रावर जाणार आहे. सरळ तिथे 2 सेकंद थांबणार आहोत. आणि तिथून पुन्हा खाली हृदय चक्रावर येणार आहोत. पूर्ण लक्ष हृदय चक्रावर केंद्रित करा. श्वासावर स्वार व्हा. श्वास पूर्ण आज्ञा चक्रापर्यंत न्या. खाली पुन्हा हृदय चक्रावर परत. हृदय चक्रावर 2 सेकंद थांबायचं. पुन्हा आज्ञा चक्रावर जायचं. तुमच्या सोयीसाठी मी राम म्हणते, पण दोन्ही चक्रावर काही सेकंद थांबा. हृदय चक्रातून वरती आता जाऊया. राम. आज्ञा चक्रात थांबा. खाली उतरा. राम. हृदय चक्रावर विसावा. पुन्हा वर. राम. आज्ञा चक्र 2 दिव्यांच्या मध्ये आहे. राम. 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 राम.
राम 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 चक्रावर विश्रांती घ्या. राम 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 राम
राम राम राम हळूहळू चक्रांवरचा मुक्काम वाढवायचाय. राम 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 चक्रावर स्थिर. राम राम
नवीन लोक जे आहेत त्यांनी हृदयावर स्थिर व्हायचंय. 6 महिन्यापासून जास्त वेळ ज्यांनी घालवलाय ध्यानात, त्यांनी आज्ञा चक्रावर स्थिर व्हायचंय. आज्ञा चक्रावर स्थिर. ज्यांना आज्ञा चक्रावर डोकं दुखायला लागेल ते सगळे हृदय चक्रावर उतरतील. पण जुने लोक आज्ञा चक्रावर स्थिर व्हा. डोळ्यांना 2 दिव्यांच्या मध्ये आणा. बघा तिथे प्रकाश आहे. पूर्ण चक्र आज्ञा चक्रावर. नवीन लोक आज्ञा चक्रावर फार वेळ राहू नका. लक्ष केंद्रित करा. दोन्ही वयांच्या मध्ये एक प्रकारचं सूक्ष्म असं व्हायब्रेशन सुरू झालंय बघा तिथे. ठक 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 तिथली नस उडतेय. फील करण्याचा प्रयत्न करा. शेवटचा 1 मिनिट. मनाला पूर्ण झोकून द्या आज्ञा चक्रावर. राम 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 राम. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. लांब श्वास भरून घ्या आणि पूर्ण श्वास बाहेर सोडा. पूर्ण सोडा, कण आणि कण. पुन्हा एक लॉंग ब्रीदिंग. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत,
श्वास बाहेर. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांवर रब. डोळ्यावर ठेवा. आपण आज्ञा चक्रातून बाहेर निघालेलो आहे. कोणीही ताबडतोब डोळे उघडणार नाही. हळूहळू डोळ्यांची उघडझाप. स्वातीताई खूप छान. हळूहळू डोळे उघडा. सरिताताई ठीक आहात ना? तुम्ही खूप आत गेल्या होत्या. स्वातीताई एकदम डोळे उघडू नका. स्वातीताई खूप खोल गेल्या होत्या. हळूहळू आणि डोळे दाबायचे नाहीये. डोळ्यावर नुसता हात ठेवायचा आहे. दाबू नका डोळे. खूप लोक आत गेले होते. कुसुमताई ठीक आहात ना? शीतलताई बाहेर यायचंय हळूहळू. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. मीनाताई डोकं दुखतंय का? खूप खोल शिरल्या होत्या. खूप जण गेले होते खूप खोल. प्रतिभाताई ठीक आहात ना? हळूहळू आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची आहे. हा ममता बोल. बोला अनुगाताई. अनुगाताई बोलू? मग तुम्ही बोलत होता. बोला बोला. ममता बोलते. मला ना पूर्ण वेळ म्हणजे चालू होतं आणि तोंडामध्ये खूप लाळ येत होती पूर्ण. आणि असं चांगली साईन आहे. साईबाबांचं दर्शन घडलं त्याच्यात. आणि एकदम डीपच होती, शांत होती. सगळेजण निघाले ना बाहेर? बघा एकदा चेक करा. ज्यांनी खिडक्या उघड्या ठेवल्या नाही ते सगळेजण निघालेत ना? प्रतिभाताई न बोलायचं वाटतं. बोला. नमस्कार अनघाताई. आजचं ध्यान तर खूपच सुंदर. विष्णू सहस्त्रनाम चालू होतं पूर्ण आतमध्ये. खूप सुंदर आज ध्यान झालं. आणि 2-3 दिवस एकादशी, द्वादशी रामनामाचं जे ध्यान तुम्ही घेतलं होतं
तेव्हा तुमच्या वेळेनुसार बोलता नाही आलं, पण खूप सुंदर तेव्हा अनुभव आले 2-3 दिवस. द्वादशीला तर असं हे झालं, की एक फळ तोंडापाशी आणलं कोणीतरी दिलं आणि मला माझ्या मनात मला जबड्याची हालचाल पण जाणवली, की मी ते तोंडामध्ये करून घेतेय ते फळ असं. आणि एकादशीला हवन दिसलं. खूप सुंदर अनुभव आले. राम काय मंत्रच आहे राम हा शब्द नाही. तुम्ही खूप सुंदर रामनामाचं ते 2-3 दिवस खूप छान ध्यान झालं रामनामावर. खूप खूप धन्यवाद ताई. कोटी-कोटी वंदन. शीतलताई अजून बाहेर निघालेल्या नाहीयेत. त्यांच्या सोयीने निघू द्या त्यांना. सरिताजींना बोलायचं का काही? त्या खूप डीप गेल्या होत्या. नाही ठीक आहे, मी ठीक आहे. हा, चला मग मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम.